आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच समजते. असं नाही की तुम्ही डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल किंवा डायरेक्ट तुम्ही क्रॉस करून जर व्हिडिओ बघत असाल तर तो पूर्ण माहिती मिळते मित्रांनो. तर आपल्याला एकीकडनं सर्व व्हिडिओ बघायचं. व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते सर्व काही माहिती आहे ती माहिती समजत असते. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई महत्त्वाची अपडेट आहे. आपले जे मानधन थांबलेले आहेत, आपले मानधन अजूनपर्यंत केंद्राचं मिळालं नाही. सेविका ताईंना मागील 2 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं मानधन मिळालं नाही केंद्राचं आणि आता मागच्या महिन्यात मदतनीस ताईंचं मानधनसुद्धा बंद करण्यात आलं आहे केंद्राचं. आता या GRमध्ये मदतनीस आणि सेविका यांची अपडेट देण्यात आलं आहे मानधनबद्दल. तर मानधनबद्दल काय अपडेट देण्यात आलं आहेत आणि मानधन केव्हा मिळणार आहेत या GRमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. ते आपण सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आपण व्हिडिओ बघूया. असे निर्णय आला आहेत दिनांक 16 फेब्रुवारी 2026ला. या GRमध्ये काय अपडेट देण्यात आला आहे. सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं. प्रस्तावना पाहिल्यानंतर शेवटी आपल्याला शासन निर्णय काय आला आहे ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेची SNA स्पार्श या निधी परवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्गनिहाय मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबत GR आहे. प्रस्तावना आहे. केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापनामध्ये कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकरित्या साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी स्पर्श ही पर्याय निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचे निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेकरिता संदर्भ दिन क्रमांक 4 येथील पत्रान्वये दिलेल्या मजुरीस मदर सेक्शन अनुसरण सर्वसाधारण SC/ST प्रवर्गाकरिता केंद्र हिस्साच्या एकूण रुपये 109.3851 कोटी निधी व त्या समरूप राज्य हिस्साचे वितरित निधी करण्याचीच बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मातृ मजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिस्सेचे निधी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टामधून रकाना क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार एकूण रुपये 182.86 कोटी अक्षरी रुपये 182,30,86,000 फक्त एवढी निधी नियंत्रित अधिकारी तथा एकल समन्वयक सिंगल नोडल एजन्सी SNA स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं जे मानधन आहे ते मानधनासाठी हा GR करण्यात या ठिकाणी GR करण्यात आला आहे. सेविका आणि मदतनीस ताईंसाठी मानधन अदा करण्याकरिता हे शासनाकडून GR करण्यात आला आहे. तर या GRमध्ये किती कोटी रुपये किती मंजूर करण्यात आले आणि हे मानधन भरपूर सेविका ताई किंवा मदतनीस ताईंचं मानधन केंद्राचं मिळालं नाही. तर 100% आता केंद्राचं मानधन मिळणार. या GRमध्ये मंजुरी देण्यात आली आहेत. तर जेवढे मानधन थांबलं असेल सेविका मदतनीस 2 महिने सेविकांचं, तर बहुतेक मला वाटतं 3 महिन्याचं मानधन थांबलेलं आहे असं वाटतं मला. तर 2 महिन्याचं आणि मदतनीस ताईंचं मिळालं होतं, पण या मागच्या महिन्याचं त्यांनाही केंद्राचं मानधन मिळालं नाही. तर हा GR आहे. या ठिकाणी सर्व काही किती मजुरी देण्यात आले केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून हे सर्व या ठिकाणी टेबलमध्ये देण्यात आलं आहे. नंतर आपल्याला तिसरा पॉईंट बघायचा आहे. सदर योजनेकरिता यापूर्वी वेळोवेळी शासन निर्णयानं वितरित करण्यात आलेल्या केंद्र व राज्य हिस्सेच्या निधीपैकी अखर्चित निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी
यथास्थिती केंद्र राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे जमा करून या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून दिलेला निधी प्रयोजनात आणण्याची कारवाई करावी. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भ दिन क्रमांक 3 येथील 30/7/2025 रोजी शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाने संदर्भ दिन क्रमांक 4 व सामाजिक न्याय विभागाने संदर्भ दिन क्रमांक 5 येथील शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. जो 2025मध्ये 30/7/2025 मध्ये जो शासन निर्णय घेण्यात आला होता त्या जी आरनुसार या ठिकाणी हा जी आर करण्यात आला आहे. तर सेविका आणि मदतनीस टेन्शन घ्यायचं नाही, कारण केंद्राचं मानधन 100% मिळेल तुम्हाला. मदतनीस ताईंनाही आता बंद करण्यात आलं आहे, कारण जे पोर्टल आहे केंद्रांनी आता अपडेट केला आहे, अपग्रेड केला आहे. त्याच्यामुळे मानधन थांबलेलं आहे आणि हा जी आर 16 फेब्रुवारी 2026ला आला आहे. म्हणजे जे आपल्याला सेविका मदतनीस आणि यांचं मानधन थांबलेलं आहे ते मानधन 100% आता मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण जी आर आला म्हणजे जी आरमध्ये जी निधी मजुरी दिली जाते आणि ती निधी मजुरी दिली गेली तर 100% सेविका आणि मदतनीस ताईंचं मानधन मिळणार आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.